संपूर्ण राज्यात जो आहे तो गुढीपाडव्याचा उत्साह जो आहे तो आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी जे आहेत त्या शोभायात्रा असतील किंवा ठिकठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते आपल्या घरावर गुढी उभारताना पाहायला मिळत आहे। अशाच प्रकारे आता आपण पाहू शकतो एक राजकीय गुढी जी आहे ते आपण या ठिकाणी टीव्ही यांच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या घरासमोर जे आहे त्यांनी आज गुढी उभारलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत मावळचे उमेदवार आहेत। आपण काय सांगाल, आज गुढी उभारलेली आहे, नवीन वर्षाचं कसं स्वागत तुम्ही करणार आहे? मराठी नवीन वर्षाची सुरुवात खरं तर गुढीपाडव्याच्या माध्यमातून होते आणि नवीन वर्षाची सुरुवात असताना एक विजयाची गुढी आज या ठिकाणी उभारली गेली। अनेक वर्ष मी माझ्या घराच्या प्रांगणामध्ये ही गुढी उभारतो आणि गुढी उभारत असताना सुख शांती मिळावी जनतेला अशा प्रकारच्या भावना देखील व्यक्त करतो। जो आनंद ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर आहे। तो आनंद अधिक दुगणित व्हावा या दृष्टिकोनातून गुढीपाडव्याच्या सर्व जनतेला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर गुढीपाडवा हा मराठी माणसाचा सण आहे आणि मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या माध्यमातून सुरुवात होते आणि या माध्यमातून ही गुढी उभारली गेली। आता खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हा सगळा माहोल असताना ही विजयाची गुढी उभारली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार। तुम्ही आता म्हणता की विजयाची गुढी, मात्र विजयाची गुढी कशी उभारणार, तुम्ही कसं मतदारांपर्यंत पोहोचणार? बघा, गेले 10 वर्ष मावळ लोकसभा मतदारसंघातून या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि या मतदारसंघामध्ये विकासाची गुढी या अगोदरच उभारलेली आहे आणि म्हणून विजयाची गुढी येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच मताच्याद्वारे मतदार उभारतील असा मला आत्मविश्वास आहे। रणजित जाधव, टीव्ही मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।